कुस्ती हा केवळ खेळ नाहीये, तर महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली एक रांगडी परंपरा आणि संस्कृती आहे. हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या या खेळाने ऋग्वेदापासून ते महाभारतापर्यंत आपला ठसा उमटवलाय. भीमाचं मल्लयुद्ध असो किंवा श्रीकृष्णाने चाणूर मल्लाचा केलेला पराभव, कुस्तीने नेहमीच ताकदीला बुद्धीची जोड दिली आहे. पण आधुनिक महाराष्ट्रात या कुस्तीला खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा मिळवून दिली ती महाराष्ट्र केसरी या किताबाने. आज प्रत्येक मल्लाचं स्वप्न असतं ती मानाची चांदीची गदा खांद्यावर घेऊन मिरवायचं. पण ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा नेमकी सुरू कशी झाली, या चांदीच्या गदेचा नेमका इतिहास किंवा त्यामागची गोष्ट काय, सगळं सांगते. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. 1950चं दशक. महाराष्ट्रात कुस्ती ही गावोगावी खेळली जायची. जत्रेतही कुस्त्या रंगायच्या. पण मल्लांना राज्यस्तरावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणतंही मोठं व्यासपीठ नव्हतं. आणि हाच विचार कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या मनात घोळत होता. आपल्या मातीतील मल्लांना देश आणि जागतिक पातळीवर चमकवण्यासाठी एका अधिकृत संघटनेची गरज होती. त्यातूनच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची मुहूर्तमेढ ही रोवली गेली. पण ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय कुस्ती पूर्णच होऊ शकत नाही, अशा खाशाबा जाधव यांनी 1952च्या उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये फ्रीस्टाईल कुस्तीच्या बँटम वेट या प्रकारात कांस्य पदक जिंकलेलं. ते स्वतंत्र भारताचं पहिलं वैयक्तिक पदक होतं. त्यानंतर 1953 मध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्र चॅम्पियन या नावाने एक कुस्ती स्पर्धा भरवण्यात आलेली. ही स्पर्धा अधिकृत महाराष्ट्र केसरी सुरू होण्यापूर्वीची तसंच स्वातंत्र्यानंतरची पहिली महत्वाची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होती. या स्पर्धेत पुण्यातील प्रसिद्ध मल्ल पैलवान तुकाराम नानासाहेब फाळके यांनी मुंबईच्या गोगा सिद्धाप्पा यांना अवघ्या 2 मिनिटात चितपट केलेलं. आणि हाच तो पाया होता ज्यावर पुढे महाराष्ट्र केसरीची भव्य इमारत उभी राहिली. नंतर 1961चं साल. महाराष्ट्र हा नुकताच स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झालेला आणि राज्याच्या सांस्कृतिक ओळखीला नवी दिशा देण्याचा तो काळ होता. अशात कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेला पारंपरिक रांगडा खेळ असल्यामुळे राज्यातील मल्लविद्येला एक अधिकृत व्यासपीठ देण्याची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली. आणि याच विचारातून पहिल्या अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा जन्म झाला. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच तेव्हाच्या औरंगाबाद मधील लाल मातीच्या आखाड्यात ही ऐतिहासिक स्पर्धा भरवण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल 23 जिल्ह्यांमधील सुमारे 550 मल्ल या स्पर्धेसाठी एकत्र आलेले. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ मल्ल होण्याचं आणि पहिल्यांदाच दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी या किताबावर आपलं नाव कोरण्याचं. त्या काळातील कुस्ती म्हणजे केवळ खेळ नव्हता, तर प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा विषय होता. गावोगावच्या आखाड्यांमध्ये घडलेले हे मल्ल आपल्या ताकदीवर, मेहनतीवर आणि वस्तादांच्या शिकवणीवर विश्वास ठेवून मैदानात उतरले. आणि अखेर तो क्षण आला अंतिम कुस्तीचा. लाल मातीचा धुरळा उडत होता. प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढलेली आणि सगळ्यांच्या नजरा त्या आखाड्याकडे खिळल्या होत्या. या ऐतिहासिक स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील दह्यारी गावचे तरुण मल्ल दिनकर दह्यारी यांनी आपल्या दमदार खेळाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं. आपल्या ताकद, चपळाई आणि उत्कृष्ट डावपेचांच्या जोरावर त्यांनी एकामागून एक प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यातही त्यांनी निर्णायक डाव टाकला आणि महाराष्ट्राला पहिला महाराष्ट्र केसरी मिळाला. दिनकर दह्यारी यांच्या विजयामुळे केवळ त्यांचं नाव इतिहासात कोरलं गेलं नाही, तर महाराष्ट्रातील कुस्ती परंपरेलाही एक नवी ओळख मिळाली. त्या दिवसापासून महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा केवळ एक किताब राहिली नाही, तर प्रत्येक मल्लासाठी ती एक स्वप्न बनली. एक असा सन्मान ज्यासाठी मल्ल वर्षानुवर्ष घाम गाळतात. 1961 मध्ये पेटलेली ही ज्योत आजही तेवतीये आणि प्रत्येक वर्षी नवे मल्ल त्या परंपरेला पुढे नेतायत. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर केवळ एक विजेता ठरवणारी स्पर्धा म्हणून ती मर्यादित राहिली नाहीये, तर ती महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा एक मजबूत कणा बनली आहे. या स्पर्धेने राज्याला अनेक दिग्गज मल्ल दिले, ज्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवला. यामध्ये पैलवान हरिश्चंद्र बिराजदार, नरसिंग यादव किंवा विजय चौधरी यांसारख्या नावांचा विशेष उल्लेख करावा लागेल. या मल्लांनी आपल्या दमदार खेळामुळे महाराष्ट्र केसरीच्या किताबाला अधिक प्रतिष्ठा मिळवून दिली. यांची उदाहरणं अनेक तरुण मल्लांसाठी प्रेरणादायी ठरली आहेत. गावाकडच्या साध्या पार्श्वभूमीतून आलेले हे मल्ल
कठोर मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर पुढे गेले आणि महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा त्यांच्या यशाचा टर्निंग पॉइंट ठरली. आता सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र केसरी विजेत्याला केवळ रोख पारितोषिक आणि ट्रॉफी दिली जात होती. त्या काळात आर्थिक रक्कम जरी मर्यादित असली तरी त्या सन्मानाची किंमत मात्र खूप मोठी होती. मल्लांसाठी तो किताब म्हणजे आयुष्यभराचा मान आणि समाजात मिळणारी ओळख होती. मात्र काळानुसार या स्पर्धेची प्रतिष्ठा आणि स्वरूप दोन्ही बदलत गेलं आणि वाढतही गेलं. कुस्तीप्रेमी, संघटना आणि प्रायोजक यांच्या सहभागामुळे स्पर्धेचं वैभव वाढलं आणि मग या विजेतेपदाला अधिक पारंपरिक आणि प्रतिकात्मक स्वरूप देण्यासाठी चांदीची गदा देण्याची परंपरा ही सुरू झाली. ही गदा केवळ एक पारितोषिक नाही, तर ती भारतीय परंपरेतील शौर्य, सामर्थ्य आणि मर्दानी पराक्रमाचं प्रतीक मानली जाते. महाभारतातील भीम आणि भगवान हनुमान यांच्याशी या गदेचा संबंध जोडला जातो. त्यामुळे महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा देणं म्हणजे त्याच्या ताकदीचा आणि पराक्रमाचा सन्मान करण्याचा एक सांस्कृतिक मार्ग बनला. आज ही चांदीची गदा महाराष्ट्र केसरीची ओळख बनली आहे. विजेता जेव्हा ती गदा हातात घेतो तेव्हा तो केवळ त्या वर्षाचा विजेता राहत नाही, तर तो महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा वारसदार बनतो. पण महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा का दिली जाते? तर या परंपरेची सुरुवात होते ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांच्या नावापासून. मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्रात कुस्ती ही संघटनात्मक पातळीवर उभी राहावी, मल्लांना योग्य व्यासपीठ मिळावं आणि महाराष्ट्र केसरीसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा टिकून राहावी यासाठी आयुष्यभर काम केलं. त्यांच्या प्रयत्नामुळेच महाराष्ट्रातील कुस्तीला एक संघटित दिशा मिळाली. 1982 साली मामासाहेब मोहोळ यांचं निधन झालं आणि कुस्ती क्षेत्राने आपला एक मोठा आधारस्तंभ गमावला. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबीयच नाही तर संपूर्ण कुस्ती विश्व हे भावुक झालं. मात्र त्यांच्या कुटुंबियांच्या मनात एक विचार सतत घोळत होता, तो म्हणजे मामासाहेबांनी कुस्तीसाठी आयुष्य दिलं, आता त्यांच्या आठवणी कायम जिवंत राहाव्यात यासाठी आपण काय करू शकतो. आणि याच विचारातून महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा देण्याच्या परंपरेचा जन्म झाला. 1983 पासून मामासाहेबांचे पुत्र आणि माजी खासदार अशोक मोहोळ यांनी स्वखर्चातून ही परंपरा सुरू ठेवली आहे. ही गदा देणं म्हणजे केवळ पारितोषिक देणं नाही, तर कुस्ती परंपरेचा सन्मान करणं अशी भावना त्यांनी जपली. या परंपरेतील आणखी एक खास गोष्ट म्हणजे या चांदीच्या गदेचा प्रवास. ही गदा मामासाहेब मोहोळ यांच्या मुठा या जन्मगावातून दरवर्षी मोठ्या सन्मानाने बाहेर काढली जाते. गावात तिचं पूजन केलं जातं, अनेक ठिकाणी तिला मानाचा मुजरा सुद्धा दिला जातो. त्यानंतर ही गदा पुण्यात आणली जाते. पुणे हे महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचं एक महत्त्वाचं केंद्र असल्यामुळे तिथून या गदेचा पुढचा प्रवास सुरू होतो. पुण्यातून मग ही गदा ज्या शहरात महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली जाते तिथे मोठ्या सन्मानाने नेली जाते आणि स्पर्धेच्या अंतिम दिवशी जेव्हा विजेता घोषित होतो तेव्हा ती भव्य चांदीची गदा विजेत्याच्या हातात दिली जाते. महाराष्ट्र केसरी विजेत्याला दिली जाणारी ही चांदीची गदा दिसायला जितकी भव्य आणि आकर्षक असते तितकीच तिच्या निर्मितीची प्रक्रिया अत्यंत बारकाईची आणि मेहनतीची असते. ही गदा तयार करण्याचं मानाचं काम गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून पुण्यातील पंगाठी कुटुंब करतं. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबाची ही कला पेशव्यांच्या काळापासून चालत आली आहे. त्या काळातही मंदिरातील नक्षीकाम, शस्त्रांवरील कोरीव काम आणि राजघराण्यांच्या वस्तूंवर कलात्मक डिझाईन करण्यासाठी अशा कारागिरांना विशेष मान होता. महाराष्ट्र केसरी गदा तयार करण्याची प्रक्रिया ही अनेक टप्प्यातून जाते. आतून ही गदा पूर्णपणे सागाच्या लाकडाची बनलेली असते. सागाचं लाकूड निवडण्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे सागाचं लाकूड हे मजबूत, टिकाऊ आणि वजन सहन करण्यास सक्षम असतं. त्यामुळे गदा अनेक वर्ष सुरक्षित राहते. यानंतर या लाकडी गदेवर अतिशय काळजीपूर्वक 28 ते 32 गेजचा शुद्ध चांदीचा पत्रा बसवला जातो. हा पत्रा बसवताना कोणतीही सुरकुती किंवा तडे पडू नयेत यासाठी अत्यंत कौशल्याची गरज असते. यानंतर सुरू होतं सर्वात महत्त्वाचं काम, ते म्हणजे हाताने नक्षीकाम करण्याचं. कारागीर लहान लहान छिन्नी आणि विशेष साधनांचा वापर करून चांदीवर पारंपरिक डिझाईन करतात. या नक्षीकामात सममिती, सौंदर्य आणि परंपरेचा ठसा दिसून येतो. हे काम पूर्णपणे हाताने केलं जात असल्यामुळे त्यासाठी खूप संयम आणि अनुभव आवश्यक असतो. या गदेचं वजन साधारण 10 ते 15 किलो असतं. त्यामुळे ती हातात घेतल्यावर तिचं वैभव आणि वजन दोन्ही जाणवतं. तिची उंची साधारणपणे 27 ते 30 इंच असते, तर व्यास 9 ते 10 इंच असतो. ही मापं अशा प्रकारे ठेवली जातात की गदा दिसायलाही भव्य वाटावी आणि परंपरेचा रुबाबही टिकून राहावा. या गदेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावर केलेलं प्रतिकात्मक कोरीव काम.
गदेच्या एका बाजूला भगवान हनुमानाची प्रतिमा कोरलेली असते. हनुमान हे भारतीय परंपरेत ताकद, निष्ठा आणि पराक्रमाचं प्रतीक मानले जातात. कुस्ती हा ताकदीचा खेळ असल्यामुळे हनुमानाची प्रतिमा मल्लांच्या शक्तीचं प्रतीक म्हणून ठेवली जाते. तर दुसऱ्या बाजूला कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांची प्रतिमा कोरलेली असते. ही गदा तयार होण्यासाठी अनेक दिवस लागतात. प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता तपासली जाते, कारण ही गदा केवळ त्या वर्षाच्या विजेत्याची नसते, तर ती महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासाचा एक भाग बनणार असते. एका मल्लासाठी ही गदा केवळ चांदीची वस्तू नाही, तर ती त्याच्या आयुष्याची कमाई, वर्षानुवर्षांची मेहनत, पहाटेचा सराव, वस्तादाची शिस्त आणि कुटुंबाचा त्याग या सगळ्यांचं फळ म्हणजे ही गदा असते. ही गदा जिंकल्यानंतर मल्लाचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. गावात होणारा सन्मान, सरकारी नोकरीतील आरक्षण आणि समाजात मिळणारी प्रतिष्ठा हे सर्व या गदेसोबत त्या मल्लाकडे येतं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेची एक खास गोष्ट म्हणजे तिची अंतिम लढत ही केवळ मॅटवर खेळवली जाते. अनेक कुस्तीप्रेमींना प्रश्न पडतो की महाराष्ट्राची पारंपरिक ओळख असलेल्या लाल मातीच्या आखाड्याऐवजी अंतिम सामना मॅटवर का घेतला जातो. यामागे केवळ पारंपरिक बदल नाही, तर एक विचारपूर्वक आखलेलं क्रीडा धोरण आहे. खरं तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मुख्य उद्देश फक्त राज्यातील सर्वोत्तम मल्ल निवडणं हा नाहीये, तर महाराष्ट्रातील कुस्तीपटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी तयार करणं असं आहे. आज जागतिक स्तरावर कुस्ती प्रामुख्याने फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन या प्रकारांमध्ये खेळली जाते आणि या दोन्ही प्रकारांमध्ये मॅटवर कुस्ती खेळणं हे अनिवार्य असतं. त्यामुळे महाराष्ट्रातील मल्लांना या पद्धतीची सवय व्हावी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळावा, यासाठी अंतिम सामना हा मॅटवर घेतला जातो. महाराष्ट्र केसरी स्पर्धा परंपरेनुसार 2 स्वतंत्र विभागांमध्ये खेळली जाते, माती विभाग आणि मॅट विभाग. माती विभाग हा पारंपरिक भारतीय कुस्तीचा वारसा जपणारा आहे, तर मॅट विभाग आधुनिक आणि तांत्रिक कुस्तीचं प्रतिनिधित्व करतो. या दोन्ही विभागांचे विजेते जेव्हा अंतिम फेरीत एकमेकांसमोर येतात, तेव्हा त्यांच्यातील सामना एका समान आणि तटस्थ व्यासपीठावर होणं हे आवश्यक असतं. मॅट हे असं व्यासपीठ आहे जे दोन्ही प्रकारच्या मल्लांसाठी एक समान संधी निर्माण करतं. मॅटवरील कुस्ती ही पूर्णपणे तांत्रिक नियमांवर आधारित असते. यात पॉइंट सिस्टीम, वेळेच्या फेऱ्या, विशिष्ट डावांना दिले जाणारे गुण आणि प्रतिस्पर्ध्याच्या हालचालींवर आधारित गुणांकन याचा समावेश असतो. त्यामुळे सामना केवळ ताकदीवर नाही, तर वेग, तांत्रिक कौशल्य, संतुलन आणि रणनीतीवर सुद्धा अवलंबून असतो. अंतिम सामन्यावेळी कुस्तीचं परीक्षण करण्यासाठी एक संपूर्ण पंचमंडळ उपस्थित असतं. यामध्ये मुख्य पंच म्हणजेच रेफरी, मॅच चेअरमन आणि साइड पंच म्हणजे जजेस यांचा समावेश असतो. हे अधिकारी प्रत्येक हालचाल, प्रत्येक डाव आणि प्रत्येक गुणावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवतात. यामुळे सामन्याचा निकाल अधिक पारदर्शक लागतो. कोणत्याही प्रकारचा वाद किंवा संभ्रम राहू नये यासाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी मानली जाते. मातीतील कुस्तीमध्ये जास्त करून पकड आणि ताकदीचा प्रभाव दिसतो, तर मॅटवरील कुस्तीमध्ये चपळाई, तंत्र आणि क्षणाक्षणाला बदलणारी रणनीती ही महत्त्वाची ठरते. त्यामुळे जेव्हा मातीतील आणि मॅटवरील विजेते अंतिम सामन्यात एकमेकांसमोर येतात, तेव्हा मॅटवरील सामना हा त्यांच्या खऱ्या कौशल्याची परीक्षा घेतो. याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे महाराष्ट्रातील मल्लांना राष्ट्रीय स्पर्धा, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी मानसिक आणि तांत्रिक तयारी मिळते, कारण या सर्व स्पर्धा मागे सांगितल्याप्रमाणे मॅटवरच खेळवल्या जातात. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत मॅटवर घेण्यामागे 3 महत्त्वाचे उद्देश आहेत. पहिला म्हणजे मल्लांना आंतरराष्ट्रीय नियमांची सवय लावणं, दुसरा अंतिम निकाल अधिक पारदर्शक आणि तांत्रिक पद्धतीने लावणं आणि तिसरा म्हणजे महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला आधुनिक क्रीडा प्रवाहाशी जोडणं. आता येऊया शेवटच्या आणि इंटरेस्टिंग मुद्द्याकडे, तो म्हणजे पैलवानांचे कान. कारण पैलवानांच्या कानांबद्दल नेहमीच एक वेगळी उत्सुकता पाहायला मिळते. जर तुम्ही कधी एखाद्या कुस्ती स्पर्धेत किंवा आखाड्यात मल्लांना जवळून पाहिलं असेल, तर तुम्हाला त्यांच्या कानाचा आकार हा थोडा वेगळा दिसेल, जाडसर, सुजलेला किंवा दुमडल्यासारखा. अनेक लोक याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. त्यापैकी सर्वात जास्त ऐकायला मिळणारी गोष्ट म्हणजे पैलवानाच्या कानात सुपारी ठेवून मुद्दाम कान फोडला जातो. पण प्रत्यक्षात असं काही असतं का? तर नाही. याचं खरं कारण हे पूर्णपणे वैज्ञानिक किंवा क्रीडा वैज्ञानिक आहे असं म्हणावं लागेल. कारण कुस्तीचा सराव करताना किंवा सामना खेळताना मल्लाच्या शरीराचं तापमान हे वाढलेलं असतं आणि रक्ताभिसरण वेगाने सुरू असतं. कुस्तीमध्ये अनेक डाव असे असतात ज्यामध्ये प्रतिस्पर्ध्याला पकडताना मान ओढावी लागते, डोक्याला पकड घ्यावी लागते किंवा शरीराचा तोल बिघडवण्यासाठी जोर लावावा लागतो.
या प्रक्रियेत अनेकदा हाताचे धक्के हे कानावर बसतात किंवा कानाला अचानक फटका बसतो. मातीतील कुस्तीमध्ये तर अनेकदा मल्ल एकमेकांना पकडून खाली पाडताना कान हे मातीवर आदळतात. तसंच आधुनिक मॅट कुस्तीमध्ये सुद्धा सततच्या सरावामुळे कानाचा भाग हा मॅटवर घासला जातो. हे घर्षण आणि हा दाब वारंवार होत राहिल्यामुळे कानाच्या आतील भागात असलेल्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर ताण येतो. वैद्यकीय भाषेत याला ऑरिक्युलर हेमॅटोमा किंवा सामान्य भाषेत कॉलीफ्लॉवर इयर म्हणतात. या स्थितीत कानाच्या त्वचेखाली लहान रक्तवाहिन्या फुटतात आणि त्या ठिकाणी रक्त साचू लागतं. हे रक्त तिथेच गोठून लहान गुठळ्या तयार होतात. जर या अवस्थेत त्वरित उपचार केले नाहीत तर हे साकळलेलं रक्त कानाच्या त्या भागातील पोषण प्रक्रिया अडवतं. जसजशी ही जखम नैसर्गिकरित्या भरून येते तसतसा कानाचा आकार बदलतो. तो थोडा जाड, कडक किंवा दुमडल्यासारखा दिसू लागतो. म्हणूनच अनेक पैलवानांचे कान दुमडलेले असतात. महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक मल्ल यावर विशेष असे काही उपचार घेत नाहीत, कारण कुस्तीमध्ये ही गोष्ट अत्यंत सामान्य मानली जाते. अनेक अनुभवी मल्ल तर याला त्यांच्या मेहनतीची खूण समजतात, तर काहींसाठी हा त्यांच्या ओळखीचाच भाग बनतो. त्यामुळे पैलवानाचा कान फुटणं ही कोणतीही जाणीवपूर्वक किंवा पारंपरिक पद्धत नाहीये. ती कुस्तीच्या सततच्या सरावामुळे आणि शारीरिक संपर्कामुळे नैसर्गिकरित्या होणारी एक शारीरिक बदलाची प्रक्रिया आहे. यंदाची म्हणजेच 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही वाघोलीतील स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीमध्ये पार पडणार असून 18 मार्चला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालंय. 22 मार्चला मानाच्या चांदीच्या गदेवर महाराष्ट्र केसरीचं नाव हे कोरलं जाणार आहे. या मानाच्या गदेवर आतापर्यंत सर्वाधिक वेळा कोल्हापूरच्या मल्लांनी आपलं नाव कोरले. पण यावेळी ही गदा कोणाकडे जाईल, तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.